सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय प्रेमात पडताना या लव्ह स्टोरीचा भाग 2. सई कॉरिडॉरमधून निघून गेल्यावर कबीर तिथे स्तब्ध उभा राहिला. त्याच्या मित्रांनी मागून टाळ्या वाजवल्या आणि हसायला सुरुवात केली. पण कबीरच्या कानात मात्र सईचे ते शेवटचे शब्द एखाद्या गरम शिशासारखे टोचत होते. याला मर्द नाही, भ्याड म्हणतात. आजपर्यंत त्याला कोणी श्रीमंत, बिघडलेला मुलगा, उद्धट, माजलेला असं काहीही म्हटलं होतं. पण भ्याड हा शब्द त्याच्या डिक्शनरीच्या आणि त्याच्या इगोच्या कल्पनेपलीकडचा होता. त्याचा चेहरा रागाने करडा पडला होता. त्याचे मित्र आणि रोहन आणि सुमित त्याच्या पाठीवर हात मारत म्हणाले, काय कडक उत्तर दिलं यार कबीर तू तिला. तिची लायकी दाखवून दिलीस. आता ती आयुष्यभर तुझ्या वाटेला जाणार नाही. पण कबीरचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतंच. तो वळला आणि वेगाने तिथून निघून गेला. त्याला स्वतःचाच राग येत होता की त्याने एका साध्या मुलीला आपल्या डोक्यात एवढी जागा का दिली. तो सरळ कॉलेजच्या गच्चीवर गेला. बाहेर पाऊस आता ओसरला होता, पण हवेतली थंडी आणि ओलसरपणा वाढला होता. कबीरने खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं, पण परत काय विचार आला कोणास ठाऊक. त्याने ते पाकीट खिशात कोंबून ठेवलं आणि गच्चीच्या कठड्याला धरून लांबवर पसरलेल्या मुंबईच्या इमारतीकडे पाहू लागला. त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचारचक्र सुरू होतं. या सई पटवर्धनला तिच्या या अतिशहाणपणाची किंमत कशी मोजायला लावायची ते. दुसरीकडे सई वॉशरूममध्ये गेली आणि तिने बेसिनसमोर उभं राहून आपल्या चेहऱ्यावर गार पाण्याचे हबके मारले. तिचे हात अजूनही रागाने थोडे थरथरत होते. ती आरशात स्वतःकडे पाहत म्हणाली, घाबरायचं नाही सई. हे असले श्रीमंत बापाचे सुपुत्र फक्त गर्दीतच वाघ असतात. एकटं पडलं की यांची हवा निघते. तिने तिची कुर्ती नीट केली, ज्यावर अजूनही त्या कडू कॉफीचे डाग हलकेच दिसत होते. ते डाग पाहून तिचा राग पुन्हा उफाळून आला. ती भीतून बाहेर पडली आणि लायब्ररीच्या दिशेने गेली. तिला तिचं मन शांत करायचं होतं आणि तिच्यासाठी पुस्तकांपेक्षा मोठी शांतता जगात कुठेच नव्हती. लायब्ररीमध्ये एकदम शांतता होती. फक्त छतावरच्या जुन्या पंख्यांचा किरकिर असा आवाज येत होता. सई एका कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसली आणि तिने मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीचं एक मोठं पुस्तक उघडलं. पण तिची नजर पानांवरच्या शब्दावर असली तरी डोक्यात मात्र सारखा कबीरचा तो चेहऱ्यावरचा माज आणि त्याचे करडे डोळेच फिरत होते. तिला समजत नव्हतं की पहिल्याच दिवशी तिच्या शांत आयुष्यात हे वादळ कुठून आलं. तासाभरानंतर तिची मैत्रीण अंजली हळूच तिथे आली आणि सईच्या शेजारी बसली. सई, तू ठीक आहेस ना? अंजलीने अगदी हळू आवाजात विचारलं. हो, मी एकदम ठीक आहे. मला काय होणार? सईने कोरडेपणाने उत्तर दिलं. पण सई, तू कबीरशी घेतलेला हा पंगा खूप महागात पडू शकतो ग. तुला माहिती नाहीये, गेल्या वर्षी एका मुलाने कबीरच्या गाडीला स्क्रॅच मारला होता. कबीरने त्या मुलाला कॉलेजमधून रस्टिकेट करायला लावलं होतं. कबीरचे वडील या कॉलेजचे मुख्य ट्रस्टी आहेत आणि त्यांचा शब्द म्हणजे इथे फायनल असतो. अंजलीच्या आवाजात खरीखुरी भीती होती. सईने पुस्तक बंद केलं आणि अंजलीकडे पाहून म्हणाली, अंजली, जर आपण असल्या लोकांना त्यांच्या पैशाच्या ताकदीमुळे घाबरत राहिलो ना, तर हे लोक आपल्याला जगूच देणार नाहीत. चूक त्याची होती. त्याने आधी माझी कॉफी बदलली, वरून मला ॲटिट्यूड दाखवला आणि नंतर त्याच्या मित्राकरवी मला कॉरिडॉरमध्ये पाडलं. हा कसला किंग? आणि जर त्याच्या वडिलांकडे पॉवर आहे तर माझ्याकडे सुद्धा माझी हुशारी आहे. मी इथे पैशाच्या जोरावर नाही तर स्वतःच्या हिमतीवर आले. बघूया कोणामध्ये किती दम आहे. अंजलीने एक लांब श्वास घेतला. तिला माहिती होतं की सईला समजावणं अशक्य आहे. सई एकदा कोणाचा नाद धरते की मग ती मागे हटत नाही. दुपारचे 4:30 वाजले होते. कॉलेज सुटायची वेळ झाली होती. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि ढगांमधून कोवळं ऊन बाहेर आलं होतं, ज्यामुळे कॉलेजच्या ओल्या आवारात एक वेगळीच चमक दिसत होती. सई तिची बॅग घेऊन पार्किंगच्या दिशेने निघाली. तिची जुनी पण नीटनेटकी ठेवलेली स्कूटी एका कोपऱ्यात पार्क केलेली होती. तिने चावी काढली आणि गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण गाडीतून फक्त एक विचित्र आवाज आला आणि गाडी स्टार्टच झाली नाही. सईने 2-3 वेळा किक मारून पाहिली, पण गाडी काही सुरू होईना. तिने खाली वाकून पाहिलं आणि तिचे डोळे रागाने मोठे झाले. तिच्या स्कूटीच्या मागच्या टायरची हवा पूर्णपणे काढलेली होती आणि एवढंच नाही तर पेट्रोलच्या टाकीचं झाकण अर्धवट उघडं होतं, ज्यामध्ये कोणीतरी पाणी टाकल्यासारखं दिसत होतं. हे नक्कीच त्या कबीरचं काम असणार. सई दातावर दात घासून पुटपुटली. तिने आजूबाजूला पाहिलं, पण पार्किंगमध्ये काही मोजकीच मुलं उरली होती आणि तीही निघण्याच्या घाईत होती. तितक्यात तिथून कबीरची पांढरी बुलेट अगदी संथ गतीने चालत तिच्या जवळ आली. बुलेटवर कबीर एकटाच बसला होता. त्याने डोळ्यांवर पुन्हा तो काळा गव्हल चढवला होता. त्याने गाडी सईच्या स्कूटीच्या अगदी शेजारी थांबवली. गाडीच्या सायलेन्सरचा मोठा धडधड आवाज पार्किंगमध्ये घुमत होता. कबीरने गॉगल थोडा खाली केला आणि सईच्या स्कूटीकडे बघून म्हणाला, अरे रे रे,
काय झालं सई पटवर्धन? क्वीनची गाडी पंक्चर झाली की काय? की गाडीतलं पेट्रोल संपलं? सईने गाडीची चावी खिशात ठेवली. ती कबीरच्या अगदी समोर आली आणि म्हणाली, कबीर, तुला काय वाटतं? तू माझ्या गाडीची हवा काढलीस आणि पेट्रोलमध्ये पाणी टाकलंस म्हणजे तू खूप मोठा पराक्रम केलास का? हीच तुझी लायकी आहे. मी दुपारी तुला भ्याड म्हटले होते ना, तू ते पुन्हा सिद्ध केलंस. कबीरच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्याने गाडीचा एक्सिलेटर जोरात फिरवला, ज्यामुळे गाडीचा मोठा आवाज झाला. मी हे नाही केलंय. सई, जर मला कोणाचा हिशोब चुकता करायचा असतो ना, तर मी थेट समोरून करतो. गाडीची हवा काढणं असली हलकी कामं कबीर राजाध्यक्ष करत नाही. माझ्यावर उगाच खोटे आरोप लावायचे नाहीत. हो का? मग हे कोणी केलं? तुझ्या त्या कुत्र्यासारख्या मागे फिरणाऱ्या मित्रांनी केलं असेल. आणि त्यांना कोणी सांगितलं? तूच ना, कारण तुला दुपारी मी जे ऐकवलं ते सहन नाही झालं. सईचा आवाज चढला होता. कबीर गाडीवरून खाली उतरला. तो सईच्या इतक्या जवळ आला की दोघांमध्ये फक्त काही इंचाचंच अंतर उरलं होतं. त्यांच्या अंगावरील लेदर जॅकेटची आणि त्यांच्या परफ्यूमची उग्र वाफ सईला जाणवत होती. एक लक्षात ठेव सई, जर मी हे केलं असतं तर मी उघडपणे तुझ्या तोंडावर सांगितलं असतं. मला कोणाला घाबरायची गरज नाहीये आणि तुझी ही भंगार स्कूटी खराब करून मला काय मिळणार आहे? मला तुझ्याशी वाद घालायचाच नाहीये. बाजूला हो माझ्या रस्त्यातून. सईने तिचा लॅपटॉप बॅग खांद्यावर नीट केली आणि तिची ती स्कूटी ढकलत पार्किंग बाहेर नेऊ लागली. गाडी जड असल्यामुळे आणि टायरमध्ये हवा नसल्यामुळे तिला प्रचंड त्रास होत होता. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते, पण तिचा ताठखाना आणि स्वाभिमान तिला कबीरसमोर कमजोर पडू देत नव्हता. कबीर तिथेच उभा राहून तिला ती जड स्कूटी ढकलताना पाहत राहिला. त्याच्या मनात एका बाजूला प्रचंड राग होता, पण दुसऱ्या बाजूला सईची ती जिद्द पाहून त्याला कुठेतरी आतून एक वेगळंच फिलिंग येत होतं. या कॉलेजमधल्या मुली कबीरच्या एका इशाऱ्यावर स्वतःची गाडी तर काय, काहीही द्यायला तयार असायच्या. आणि ही मुलगी इतक्या संकटात असूनही त्याच्याकडे मदतीची एक नजरही टाकत नव्हती. कबीर गाडीवर बसला. त्याने बुलेट स्टार्ट केली आणि तो सईला ओव्हरटेक करून वेगाने कॉलेजच्या गेट बाहेर निघून गेला. सई कशीबशी गाडी ढकलत कॉलेजच्या बाहेर असलेल्या एका लोकर गॅरेजपाशी पोहोचली. तिथे एका छोट्या मुलाने तिची गाडी तपासली आणि म्हणाला, दीदी, टायरची हवा तर काढलीच आहे, पण टाकीत पण पाणी गेलंय. गाडी ठीक करायला किमान 2 तास लागतील आणि 700 रुपये खर्च येईल. सईने तिची पर्स उघडून पाहिली. तिच्या पर्समध्ये फक्त 300 रुपये होते. महिना अखेर असल्यामुळे तिचा पॉकेट मनी संपत आला होता. ती विचारात पडली. मोबाईल बँकिंगमध्ये तिचे पैसे होते, पण गॅरेजवाला म्हणाला की त्याचा ऑनलाईन QR कोड आज चालत नाहीये. त्याला कॅशच हवी होती. सई हताश होऊन तिथे एका बाकावर बसली. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. आकाश पुन्हा काळ्या ढगांनी भरून आलं होतं आणि कधीही पाऊस सुरू होण्याची शक्यता होती. सईला घरी पोचायला उशीर होत होता आणि तिच्या घरचे काळजी करत असतील याची तिला जाणीव होती. ती तिथे बसून विचार करत असतानाच अचानक तिच्या समोर एक काळ्या रंगाची महागडी ऑडी कार येऊन थांबली. कारची काच हळूहळू खाली झाली. सईने आतमध्ये पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर कबीर बसला होता. त्याने आता जॅकेट काढलं होतं आणि तो साध्या पांढऱ्या शर्टमध्ये होता. त्याचे बाह्य, ज्याच्या स्लीव्स त्याने कोपऱ्यापर्यंत दुमडले होते. कबीरने कारमधूनच सईकडे पाहिलं. बसून राहा तिथेच, पाऊस सुरू झाला की पूर्ण भिजशील, तो थंड आवाजात म्हणाला. सईने तोंड फिरवून घेतलं. तुला काय करायचंय? मी भिजले किंवा काहीही झालं तरी तुला फरक पडायला नको. तू तुझ्या घरी जा. कबीरने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. तो सरळ गॅरेजवालीपाशी गेला. त्याने खिशातून 500च्या 2 नोटा काढल्या आणि त्याच्या हातात दिल्या. या दिदीची गाडी 1 तासात ठीक करून कॉलेजच्या पार्किंगमध्ये आणून ठेव. हा तुझा पत्ता आणि माझा नंबर, कबीरने त्याला सांगितलं. गॅरेजवाला पैसे पाहून खुश झाला. हो साहेब, नक्की नक्की. सई धावत कबीरच्या जवळ आली. कबीर, हा काय वेडपणा आहे? तू माझ्या गाडीचे पैसे का देतोयस? मला तुझी कोणतीही मदत नकोय. मी माझे पैसे स्वतः देऊ शकते. कबीरने मागे वळून सईच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. सई, मी मगाशी सांगितलं की तुझ्या गाडीची हवा मी नाही काढली, पण माझ्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे घडले. आणि कबीर राजाध्यक्ष कोणाचे उपकार ठेवत नाही आणि कोणाला देणंही लागत नाही. मला माहिती आहे तुझ्या पर्समध्ये किती पैसे आहेत ते. सो जास्त शहाणपणा करू नकोस. गाडीत बैस, मी तुला सोडतोय. मी तुझ्या गाडीत कधीच बसणार नाही. सई हट्टाला पेटली आणि नेमकी त्याचवेळी आकाशात जोरात वीज चमकली आणि एकाएकी मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका वेगवान होता की एका सेकंदात सई पूर्णपणे भिजायला लागली. कबीरने तिचा हात घट्ट मनगटात धरला. त्याचा हात खूप खंबीर आणि गरम होता. त्याने सईला आवडत गाडीच्या पुढच्या सीटचा दरवाजा उघडला आणि तिला आतमध्ये ढकललं आणि तो स्वतः धावत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. गाडीच्या आतमध्ये एकदम शांतता होती. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा टपटप आवाज काचेवर येत होता. सई पूर्णपणे भिजली होती. तिचे केस तिच्या गालाला चिटकले होते.
तिने रागाने कबीरकडे पाहत होती, पण कबीरने गाडी सुरू केली आणि एसीचा स्पीड थोडा कमी केला, जेणेकरून सईला थंडी वाजणार नाही. गाडी हायवेवरून धावू लागली. सई शांत बसून खिडकी बाहेर पाहत होती. तिचं घर कॉलेजपासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. कबीरने गाडीच्या म्युझिक सिस्टीमचं बटन दाबलं आणि गाडीमध्ये एक अतिशय संथ जुनं बॉलिवूड गाणं वाजू लागलं आणि वातावरणातला ताण थोडा हळूहळू कमी होत होता. तुला माझ्या घरचा रस्ता माहीत आहे का? सईने न बघता विचारलं. तुझ्या फाईलवर तुझा पत्ता लिहिला होता. जेव्हा दुपारी तुझे कागद खाली पडले होते तेव्हा मी वाचला होता, कबीरने शांतपणे सांगितलं. सईने कबीरकडे पाहिलं. हा मुलगा किती विचित्र आहे, ती विचार करू लागली. कधी तो प्रचंड त्रास देतो तर कधी इतकी काळजी घेतो. गाडी एका मोठ्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. बाहेर पाऊस अजून वाढला होता. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कबीरने गाडी न्यूट्रल केली आणि तो स्टेअरिंगवर हात ठेवून बसला. कबीर, सई हळूच म्हणाली. थँक्स, आय मीन गाडीसाठी आणि लिफ्टसाठी, सईने पहिल्यांदाच मऊ आवाजात म्हटलं. कबीरने वळून तिच्याकडे पाहिलं. दिव्यांच्या प्रकाशात सईचा भिजलेला चेहरा अत्यंत निरागस आणि सुंदर दिसत होता. तिच्या डोळ्यातला तो मगाचा राग आता गायब झाला होता. कबीरने त्याच्या ओठांवर एक छोटी स्माईल आणली. अरे वा, क्वीनला थँक्स पण म्हणता येतं तर. मला वाटलं तुझ्या डिक्शनरीमध्ये फक्त रागाचे शब्द आहेत. सईने हलकसं हसून मान खाली घातली. पहिल्यांदाच दोघांमध्ये एक शांत आणि चांगलं संभाषण सुरू होणार असं वाटत होतं. तितक्यात कबीरचा फोन कारच्या डॅशबोर्डवर वाजायला लागला. स्क्रीनवर रोहन असं नाव येत होतं. कबीरने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. बोल रोहन, कुठे आहेस? कबीर म्हणाला. फोनच्या पलीकडून रोहनचा हसण्याचा आवाज आला. अरे कबीर, कुठे आहेस तू? आम्ही कॅन्टीनच्या मागच्या हॉटेलमध्ये बसलोय. आणि हो, ती सई पटवर्धन दिसली का तुला? मगाशी मी आणि सुमितने तिच्या स्कूटीच्या टाकीत जे पाणी टाकलं ना, ते बघून तिची जी अवस्था झाली असेल ना, ती बघण्यासारखी असेल. तू म्हणाला होतास ना तिला धडा शिकवायचा. बघ, आम्ही तुझा बदला घेतला. रोहनचं हे वाक्य ऐकताच गाडीच्या आत जणू बर्फच पडला. कबीरचा चेहरा एकदम गंभीर झाला आणि त्याने सईकडे पाहिलं. सईच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले होते. तिचे डोळे पुन्हा अविश्वासाने आणि प्रचंड रागाने भरून आले होते. कबीरने लगेच फोन कट केला, पण खूप उशीर झाला होता. सईने कबीरकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून आता राग आणि पाण्याचे थेंब एकत्र वाहत होते. तर शेवटी हे सगळं तूच करायला लावलंस तर? कबीर राजाध्यक्ष, तुझा हाच खरा चेहरा आहे ना? सईने काहीच विचार न करता चालत्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आता पुढे काय होणार? कबीर सईला कसं थांबवणार? तुम्हाला काय वाटतं, काय होईल पुढे? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.